त्या 100 कोटीच्या रस्ता प्रकल्पाचा शुभारंभ त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी मित्र माजी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार जयश्रीताई जाधवहिनी, या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष विजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदिल परास, शिंदे शिवसेना गटाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, या ठिकाणी उपस्थित असलेले नाना कदम, महेश जाधव, राहुल चिकुडे, राजू लाटकर, विलासराव वासकर, या शहराचे सर्व आजी आता कोण नाही, बाजी, सर्व नगरसेवक, नगरसेविका, सगळे पत्रकार, महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, बंधू भगिनी आणि मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्यानं महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान हा 100 कोटीचा रस्त्याचा प्रकल्प मंजूर झाला. मी याबद्दल महायुती सरकारचं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याला धन्यवाद मानतो. या रस्ते प्रकल्पाचा पूर्ण इतिहास नाना कदम आणि राजेश क्षीरसागरांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. महापुरानंतर शहरांची झालेली रस्त्याची अवस्था, नागरिकांना होणारी फार मोठी कसरत आणि त्रास, यामधून लवकर सुटका व्हावी अशी माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीची काळजी होती. आणि मला आज आनंद आहे की थोडा वेळानं का असेना हा 100 कोटी रस्ते प्रकल्पाचा आज शुभारंभ होतोय. 16 रस्ते यामध्ये घेतलेले आहेत. त्याचा उल्लेख राजेश क्षीरसागरांनी केला की युटिलिटी शिफ्टिंगचं काम पूर्ण झालेलं आहे. आता विनासायास या रस्त्याचं काम सुरू होईल. मी अधिकारी आणि कंत्राटदारांना सांगेन की हे रस्ते दर्जेदार झाले पाहिजेत, चांगले झाले पाहिजेत आणि कोणत्याही परिस्थितीत हे रस्ते 5-10 वर्षे टिकावेत अशी व्यवस्था आपण सर्व अधिकाऱ्यांनी करावी, एवढीच लोकांची जनभावना आहे. आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर शहराची रस्त्याची संख्या ही फार मोठी आहे, लांबी फार मोठी आहे. 49 किलोमीटर आयआरबीने रस्ते केलेले होते. म्हणजे 49 किलोमीटर या नगरोत्थान या अभियानातून केलेले होते. आज या 100 कोटीच्या निधीमधून आज 16 रस्ते होत आहेत. आणि मला शहर अभियंता सांगत होते की पुन्हा एक 90 कोटीचा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे आणि या 90 कोटीमधून 88 मुख्य रस्ते होतील आणि आयआरबीने केलेल्या 49 किलोमीटर रस्त्याचं डांबरीकरणाची जिथे जिथं दुरुस्तीची आवश्यकता आहे त्यामधून ते करण्यात येईल. म्हणजे प्रमुख रस्ते हे मला वाटतं या सगळ्या निधीतून मिळाले तर हे पूर्ण होतील. यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व प्रमुख नेते मंडळी असतील, मी स्वतः असेल आणि राजेश सागर मिळून आम्ही हा निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करू आणि कोल्हापुरातील सर्व महत्वाचे रस्ते हे आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या कार्यक्रमाच्या प्रसंगी देतो. म्हणून शहराचे अनेक प्रश्न आहेत. जसा रस्त्याचा प्रश्न होता तसा एक पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न होता. अनेक दिवसापासून आपल्या सर्वांचं स्वप्न होतं की काळामाडी धरणातून थेट पाईपलाईननं पाणी आलं पाहिजे आणि आपल्याला स्वच्छ आणि भरपूर पाणी मिळालं पाहिजे. आपलं हे स्वप्न पूर्ण झालं. त्याचाही लोकार्पण कार्यक्रम मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणून आम्हाला करायचा होता. परंतु पाणी हे संपूर्ण शहरामध्ये गेलेलं नव्हतं.
पाण्याची अडचण होत होती आणि मी परवाच आपल्या या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं काही दिवसातच हा पूर्णपणानं दुधगंगा प्रकल्पाचं पाणी सर्व नागरिकांपर्यंत पोहोचेल. ज्या दिवशी हे काम होईल या 8-10 दिवसात त्यानं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण हा रस्ते आणि थेट पाईपलाईनच्या पिण्याच्या पाण्याचा लोकार्पण कार्यक्रम आपण करणार आहोत याची आपल्या सर्वांना माहिती असावी. कोल्हापूर शहरामध्ये प्रदूषित पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे. परवाच आपण 6 MLD STPचा शुभारंभ करत असताना हे कोल्हापूर शहरातलं सांडपाणी जे आहे ते कसं प्रोसेसिंग करून आपण पंचगंगा नदीत सोडणार आहोत याचा एक मास्टर प्लॅन आयुक्तांनी तयार केलेला आहे. मला वाटतंय हाही मास्टर प्लॅन जर आपण लवकरात लवकर अवलंब करू शकलो तर हे दूषित जे पाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळलं जातं आणि फार मोठी प्रदूषित नदी होते त्याला थोडासा अटकाव होऊ शकेल. घनकचराचा प्रश्न असेल, हद्दवाढीचा प्रश्न असेल, असे अनेकविध प्रश्न या प्रश्नाला आपण सर्वांनी चालना देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि येणाऱ्या काळात या सगळ्यापासून मुक्ती जनतेला शहराच्या लोकांना कशी मिळेल याची काळजी आपल्या सर्वांना घ्यावी लागेल. म्हणून परवाच नियोजन विभागाचे मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार यांनी जिल्ह्याच्या पुढच्या वर्षाच्या नियोजनासाठी बैठक घेतली. सर्वच लोकप्रतिनिधींना बोलावलेलं होतं. पुण्यामध्ये बैठक झाली आणि मला सांगायला विशेष आनंद होईल या अंबाबाई आराखडा जो अनेक वर्ष प्रलंबित होता मला वाटतं या बजेटमध्ये त्याला 1000 कोटी रुपयेचा निधी मिळेल आणि अतिशय उत्कृष्ट प्लॅन त्यांनी केलेला आहे तो सुद्धा जनतेला सादर केला जाईल आणि या तीर्थक्षेत्रातून आपल्याला मला वाटते आज येणाऱ्या भाविकांमध्ये 10 पट कारण जिथं आज केंद्र सरकारनं तीर्थक्षेत्रांचं स्वरूप पालटलेलं आहे. मग ते अयोध्या असेल, महाकाल असेल, उज्जैन असेल, तिथं असणाऱ्या पर्यटकांमध्ये आणि भाविकांमध्ये 10 पट वाढ झालेली आहे. मला वाटते आपण अंबाबाईचा आपण हे करू शकलो, विकास आराखडा पूर्ण करू शकलो, आपण ज्योतिबाचा आराखडा पूर्ण करू शकलो, नरसिंहवाडीचा करू शकलो तर मला वाटते येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ही पर्यटकांची आणि भाविकांची संख्या 10 पट वाढेल आणि आज कोल्हापूर जिल्हा देशाचा 1 नंबरचा हा तीर्थक्षेत्रामध्ये आणि पर्यटनामध्ये जिल्हा झाल्याच्या राहणार नाही. यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू आणि कोल्हापूरच्या जनतेला विश्वास देऊ इच्छितो की या विकासासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं. अनेक आपल्या शहरामध्ये संघटना आहेत, त्यांचे काही प्रश्न असतील, त्यांच्या काही शंका कुशंका असतील, त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना कळलं पाहिजे, आमच्याशी संपर्क साधला पाहिजे आणि यांना आम्हाला या कामामध्ये सगळ्यांनी मिळून सहकार्य करावं. एक कोल्हापूर शहर एक चांगल्या पद्धतीचं शहर हे राज्यातलं एक अतिशय उत्कृष्ट आदर्श शहर करण्याचा प्रयत्न आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी या निमित्ताने देतो. आणि एका चांगल्या कार्यक्रमाचा आज शुभारंभ झाला. अनेक दिवस नागरिक त्याची वाट पाहत होते, त्याची आज उत्सुकता संपली आणि म्हणून मी मनपूर्वक या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो, आपली सर्वांची रजा घेतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.